नमस्कार मंडळी. तर कोणताही सण समारंभ असो, हातावरती मेहंदी तर काढलीच पाहिजे आणि नागपंचमीचा सण आहे म्हणून एक दिवस आधी मेहंदी काढली आणि त्यानंतर सकाळचा नाश्ता आणि देवपूजा वगैरे रामनी आणि मी सोबतच आवरून घेतली. देवपूजा झाल्यानंतर दारासमोर छोटीशी अशी रांगोळी काढली आणि रांगोळी काढल्यानंतर नैवेद्य बनवण्यासाठी घेतला होता आणि नागपंचमी म्हटल्यावर पुरणाचे दिंड तर बनणारच होते. पुरणाचे दिंड बनवले आणि त्यानंतर गरमागरम अशा पुरणपोळ्या देखील बनवून घेतल्या. पूजाचं ताट बनवून झाल्यानंतर मी बनवला होता माझ्यासाठी सुंदर असा गजरा केसांमध्ये माळण्यासाठी. नागपंचमीचा सण मी कसा साजरा केला याचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तिथे जर तुम्ही पाहिला नसेल तर लगेचच जाऊन चेकआउट करा. पुरणपोळ्या वगैरे बनवून झाल्यानंतर मी गेले होते पूजा करण्यासाठी आणि माझ्यासोबत रामला सुद्धा घेऊन गेले होते. रामने सुद्धा सुंदर अशी पूजा केली. नागपंचमी तर होतीच पण सोबत पाऊस देखील होता आणि जास्त पावसामुळे आम्ही लगेचच पूजा आवरून घरी आलो. घरी आल्यानंतर उपवास होता, त्याआधी सुरुवातीला उपवास सोडून घेतला. तर इथे राम निवांत बसून शोध घेत आहे की पूजेच्या ताटामध्ये काय काय शिल्लक आहे त्यावरती ताबा करायला. तर चला मिनी ब्लॉग तिथे